माझ्या वर्गमैत्रिणीने अध्यक्ष स्थानाची निवड केली त्यास मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देते. धन्यवाद. पेटवूया ज्योत ज्ञानाची, आत्मविश्वासाची आणि गुरुच्या सन्मानाची. करूया सरस्वती मातेचे पूजन. म्हणजे गुरु, आदर्श आणि वात्सल्य म्हणजे गुरु, आदर्श आणि वात्सल्य म्हणजे गुरु. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रिय मित्रमैत्रिणींचे निःशब्द सुमनांनी स्वागत करते आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी माझी मैत्री शर्वरी आमंत्रित करते. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज आषाढ पौर्णिमा म्हणजेच आपण सर्वजण अत्यंत पवित्र अशी गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत. गुरु म्हणजे जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो. आजच्या या दिवसाला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात, कारण भारताचे रचनाकार महर्षी वेदव्यास यांचा हा जन्मदिवस आहे. त्यांना आपण आज गुरु म्हणतो. आपल्याला जन्म देऊन संस्कार देणारे आई वडील आपले पहिले गुरु असतात, तर शाळेत आयुष्य जगण्याची योग्य दिशा दाखवणारे शिक्षक आपले मार्गदर्शक असतात. आजच्या या सुंदर कार्यक्रमात आपण आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. मी जास्त वेळ न घेता कार्यक्रमाच्या पुढील भागासाठी सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपले परम कर्तव्य आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय संशोधन मॅडम यांचा सत्कार सुमित्रा मजारे हिने करावा अशी मी तिला सर्वांच्या वतीने विनंती करते. गोडवा वाढवूया पवित्र नात्यांचा. गुरूंबद्दल थोडीशी माहिती सांगण्यासाठी येत आहे 10वी अ ची विद्यार्थिनी वेदिका गाडगे. व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जगात प्रत्येक जण आपल्याला काही ना काही देतो, पण आपल्याला आपण कोण बनायचं हे शिकवणारे फक्त आपले गुरुच असतात. आपल्याला आपण कोण बनायचं हे शिकवणारे फक्त आपले गुरुच असतात. आज मी अशा व्यक्तींबद्दल बोलणार आहे ज्यांच्याशिवाय आपल्या आयुष्याची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. ते म्हणजे आपले गुरु. आपल्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील. आई आपल्याला प्रेम, संस्कार आणि आपुलकी शिकवते, तर वडील आपल्याला शिस्त, कष्ट आणि जबाबदारी याची जाणीव करून देतात. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे आपण योग्य मार्गावर चालतो. यानंतर आपण शाळेत येतो व आपले दुसरे गुरु म्हणतात ते म्हणजे आपले शिक्षक. मित्रांनो, आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याकडे नाव असतं, पण आपली ओळख घडवण्याचं काम गुरु करतात. आपण शाळेत येतो तेव्हा हातात फक्त आपले पुस्तक असतं, पण गुरु त्या पुस्तकांमधून आपल्याला ज्ञानाबरोबरच विचार करण्याची शक्ती, चांगलं वागण्याची शिकवण आणि आयुष्यात पुढे जाण्याचं धैर्य देतात. पुस्तक शिकवतात अक्षरांची ओळख, पण गुरु शिकवतात जीवनाची भाषा. पुस्तक शिकवतात अक्षरांची ओळख, पण गुरु शिकवतात जीवनाची भाषा. जगण्याच्या प्रत्येक वळणावर गुरुच देतात योग्य दिशा, गुरुच देतात योग्य दिशा. गुरु म्हणजे फक्त वर्गात धडा शिकवणारी व्यक्ती नाही. आपण चुकलो तर योग्य मार्ग दाखवणारे, आपण निराश झालो तर धीर देणारे आणि आपण यशस्वी झालो तर आपल्या यशामागे शांतपणे उभे राहणारे, हेच आपले गुरु असतात. कधी कधी गुरुंचे शब्द आपल्याला फार कठोर वाटतात, पण त्या शब्दांमागे आपल्या भविष्यासाठीची काळजी असते. कारण सोनं चमकवण्यासाठी अग्नीतून जावं लागतं आणि एखाद्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनातून जावं लागतं. एखाद्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनातून जावं लागतं. आज आपण गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत, पण माझ्या मते गुरूंचा सन्मान फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसावा. आपण त्यांच्या शिकवणीचा आदर आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीतून केला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन, गुरु असतात म्हणून स्वप्नांना दिशा मिळते, गुरु असतात म्हणून प्रयत्नांना शक्ती मिळते, गुरु असतात म्हणून स्वप्नांना दिशा मिळते, गुरु असतात म्हणून प्रयत्नांना शक्ती मिळते आणि गुरु असतात म्हणूनच एका सामान्य विद्यार्थ्याचे रूपांतर एका उत्तम व्यक्तिमत्वात होते. एका सामान्य विद्यार्थ्याचे रूपांतर एका
एका उत्तम व्यक्तिमत्वात होता. शिकायला वास्तव्याचे डोळे लागतात, स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते, यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात, त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात, गुरूंचे आशीर्वाद लागतात. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी इयत्ता 10वी विद्यार्थी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त 2-3 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे विश्व सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात. आई वडील पंख देतात, त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. गुरु परमात्मा परेशु. प्रत्येक विद्या, कला, शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा गुरु असतो. खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही. विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच सुटत नाही. गुरु नावाचं पान कधीच सुटत नाही. आधुनिक काळात सर्वत्र क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली, तरी सुद्धा वेदकाळापासून ज्ञानाचे कार्य व प्रसार गुरु शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजही ते सुरू आहे. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे गुरु बिन कौन बतावे बाट या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते. गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडून आपला देश अधिक सुखी आणि समृद्ध होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, गुरु म्हणजे काय? तर जगातले दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोत्यात नाही. ती दुसऱ्याचे दुःख पाहून रमणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे. हेच हृदय म्हणजे गुरु. तर शिष्य म्हणजे काय? तर शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक. शिष्य ही अशी एक बी आहे, ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फलदायीच ठरणार. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस, जीवनाची सांगड घालणारा मूकनायक. आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकवलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवायला हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायला हवे. हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल. शेवटी एवढंच म्हणेन, गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जगून घ्यावे. गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जगून घ्यावे. गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावा, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. करतात सारे इतिहास लिहिले जातात भविष्याचे. याच गुरु शिष्यांच्या नात्याबद्दल माहिती सांगण्यासाठी येत आहे 9वी विद्यार्थिनी ऋतुजा कदम. मनात आत्मविश्वास जागवणारे, स्वप्नांना पंख देणारे, मनात आत्मविश्वास जागवणारे, अडचणींच्या वाटेवरती हात धरून पुढे नेणारे, ज्यांच्या एका शब्दाने आयुष्याला नवी दिशा मिळते, अशा माझ्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना, माझ्या सर्व आदरणीय गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, माझे आदरणीय गुरुजन आणि प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी इथे उभी आहे तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो, आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं आहे? जिद्द, मेहनत, आत्मविश्वास, संधी. हो, हे सगळे आवश्यक आहे, पण या सगळ्यांपेक्षा आधी आवश्यक असतो तो एक योग्य मार्गदर्शक, आणि तो मार्गदर्शक म्हणजे गुरु. गुरु म्हणजे फक्त वर्गात उभे राहून शिकवणारी व्यक्ती नसते, तर गुरु म्हणजे आपल्याला आयुष्याच्या वाटेवरती मार्ग दाखवतो. आपण थांबलो तरी पुढे जाण्याची प्रेरणा देतो आणि आपण स्वतःवर शंका घेतली तरी आपल्यावर विश्वास ठेवतो. आपण विद्यार्थी असतो, आपल्याकडून चुका होतात, आपण कधी अभ्यासात कमी पडतो, कधी एखादी गोष्ट समजत नाही, पण गुरु आपल्यावर विश्वास ठेवतात, त्यामुळेच आपण आपली स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकतो. म्हणूनच गुरु म्हणतात, चूक झाली होऊ दे, उठ, पडला आहेस, उठ आणि उभा राहा आणि पुन्हा मेहनत कर. म्हणूनच मला हे म्हणावेसे वाटते, गुरु ते नाही जे फक्त शिकवतात, गुरु ते नाही जे फक्त शिकवतात, गुरु ते आहेत जे शिकवण्याची इच्छा निर्माण करतात, जे शिकण्याची इच्छा निर्माण करतात. आणि गुरु ते नाही जे फक्त यशाची स्वप्ने दाखवतात, गुरु ते नाही जे फक्त यशाची स्वप्ने दाखवतात, गुरु ते आहे जे त्या स्वप्नांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतात, जे त्या स्वप्नांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतात. आणि खरं सांगायचं तर गुरुंची ही शिकवण आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जाते. आपल्याला शिक्षकांकडून आपण फक्त विषय शिकत नाही, गणित आपल्याला विचार करायला शिकवते, विज्ञान आपल्याला प्रश्न विचारायला शिकवते, आणि भाषा आपल्याला व्यक्त व्हायला शिकवते, आणि भाषा
आपल्याला व्यक्त व्हायला शिकवते. पण हे सर्व विषय शिकवताना आपले शिक्षक आपल्याला एक चांगला माणूस बनायला शिकवतात, आपल्याला एक चांगला माणूस बनायला शिकवतात. कधी त्यांचे कौतुक आपल्याला आकाशा एवढा आनंद देतात, तर कधी त्यांचे रागाचे शब्द आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्यास भाग पाडतात. त्यावेळी त्यांचा राग आपल्याला कठोर वाटतो, पण नंतर समजते त्या रागामागे आपल्या भवितव्याची काळजी आणि आपल्याला यशस्वी पाहण्याची इच्छा असते. माझ्या सर्व गुरुजनांनो, तुमच्यामुळे आम्ही केवळ एखाद्या परीक्षेसाठी तयार होत नाही आहोत. माझ्या सर्व गुरुजनांनो, तुमच्यामुळे आम्ही केवळ एका परीक्षेसाठी तयार होत नाही आहोत, तर एक मोठी परीक्षा जी आम्हाला आयुष्यभर द्यायची आहे त्या परीक्षेसाठी तयार होत आहोत, त्या परीक्षेसाठी तयार होत आहोत. शेवटी एवढंच म्हणे आम्हाला अक्षर शिकवली म्हणून आम्ही लिहू शकलो, आम्हाला अक्षर शिकवली म्हणून आम्ही लिहू शकलो, आम्हाला विचार करायला शिकवलं म्हणून आम्ही शिकू शकलो, आम्हाला विचार करायला शिकवलं म्हणून आम्ही लिहू शकलो, आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही स्वप्ने पाहू शकलो, आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही स्वप्ने पाहू शकलो आणि योग्य दिशा दाखवली म्हणून आम्ही त्या स्वप्नांच्या दिशेने चालू शकलो, म्हणून आम्ही त्या स्वप्नांच्या दिशेने चालू शकलो. धन्यवाद ऋतुजा. यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त माहिती सांगण्यासाठी येत आहे स्वरागंत. माझी पहिली शाळा बाबा माझे रक्षण करते, आई माझी पहिली शाळा बाबा माझे रक्षण करते, शिक्षकांनी दिला ज्ञानाचा प्रकाश ज्यामुळे आयुष्य उजळते. अशा माझ्या तिन्ही गुरूंना गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोटी कोटी प्रणाम. आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम, माननीय पर्यवेक्षक सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी स्वरा लोणकर. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आणि व्यास पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आयुष्याच्या वाटेवर चालताना जेव्हा जेव्हा अंधार पसरतो, तेव्हा दिव्यासारखा प्रकाश दाखवून आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले गुरु. गुरु हे केवळ वर्गात शिकवणारे शिक्षक नसतात, तर माणसाला माणूस म्हणून घडवणारे शिल्पकार असतात. आजचा हा पवित्र दिवस अशा सर्व मार्गदर्शकांप्रती आदरांजली वाहण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, आजच्या या प्रसंगी मला तुम्हा सर्वांना खूप सुंदर आणि विचार करायला लावणारी गोष्ट सांगावीशी वाटते. एकदा एका प्रसिद्ध शिल्पकाराच्या शिष्याने आपल्या गुरूंना विचारलं, गुरुदेव, तुम्ही दगडातून एवढी सुंदर जिवंत वाढणारी मूर्ती कशी काय घडवता? तुमच्या हातांमध्ये असा कोणता चमत्कार आहे का? गुरूंनी अतिशय नम्रपणे आणि हसून उत्तर दिले, बाळा, चमत्कार माझ्या हातात नाही. तो चमत्कार त्या दगडात किंवा त्या मातीच्या गोळ्यात आधीपासूनच लपलेला असतो. माझे काम फक्त एवढंच असते की त्या दगडावरचा नको असलेला अनावश्यक भाग छन्नी किंवा हातोड्याच्या सहाय्याने हळूहळू बाजूला काढणे. एकदा का तो नको असलेला भाग निघून गेला की आत दडलेली सुंदर मूर्ती आपोआप जगासमोर प्रकट होते. गुरूंनी पुढे दिलेले उत्तर अतिशय महत्वाचे होते. ते म्हणाले, एक चांगला गुरु सुद्धा अगदी असाच असतो. विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा, बुद्धिमत्ता, क्षमता आधीपासूनच दडलेले असते, पण गुरु आपल्या मार्गदर्शनाने, कडक शिस्तीने आणि प्रेमाने विद्यार्थ्यांमधील आळस, भीती, अज्ञान आणि वाईट विचार यांसारखा अनावश्यक भाग टाकून बाहेर काढतात आणि मग त्यातील विद्यार्थ्यांच्या रूपाने एक अत्यंत गुणी आणि यशस्वी माणूस घडतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की गुरु आपल्यावरती संस्कार करतात, जे कडक नियम लावतात, ते आपल्याला त्रास देण्यासाठी कधीच नसतात. मुख्याध्यापिका मॅडम, पर्यवेक्षक सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींना माझा स्नेह नमस्कार. आज आपण सर्वजण भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी असा गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे, कारण गुरु आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर करतात. ते आपल्याला फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि जीवन जगण्याची योग्य दिशा देतात. गुरु ज्ञानाचा दीप उजळवतो, जीवनाला नवी दिशा देतो. गुरु ज्ञानाचा दीप उजळवतो, जीवनाला नवी दिशा देतो. गुरुच असतो यशाचा आधार, त्याला मानाचा सदैव नमस्कार, त्याला मानाचा सदैव नमस्कार. गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांनी वेदांची संकलन करून ज्ञानाचा अमूल्य ठेवा समाजाला दिला, म्हणून त्यांना आदिगुरु मानले जाते. शिक्षक आपल्या आयुष्यातील खरे शिल्पकार असतात. ते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुण ओळखून त्याला घडवण्याचे कार्य करतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचतात. आजच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आदर्श विद्यार्थी बनण्याचा संकल्प करूया. गुरु आहेत ज्ञानाचा प्रकाश, त्यांच्यामुळे मिळतो आत्मविश्वास. गुरु आहेत ज्ञानाचा प्रकाश, त्यांच्यामुळे मिळतो आत्मविश्वास.
त्यांच्या आशीर्वादाची साथ यशाची खुलते प्रत्येक वाट. त्यांच्या आशीर्वादाची साथ यशाची खुलते प्रत्येक वाट. शेवटी माझ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. प्रज्ञा तेवढ ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करून मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री बरबटे सर यांना विनंती करते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. माझे आई वडील आणि माझे सर्व गुरु यांनी मला समाजामध्ये आणलं, त्या सर्व गुरूंना अभिवादन करतो. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या सामान्य प्राचार्य आदरणीय शितोळे मॅडम, सन्माननीय पर्यवेक्षक आदरणीय गायकवाड साहेब, आदरणीय बुले सर, मुळूक सर, माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद, बंधू आणि भगिनी, सर्व नॉन टीचिंग स्टाफ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, 6 विद्यार्थ्यांनी जवळपास आपले भाषण व्यक्त केले आणि एकच मुद्दा सांगितला की आपल्या गुरुने आपल्यासाठी काय केलेलं आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुला पूजन करण्याचा दिवस. त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या जगामध्ये आणलं. त्या आईवडिलांपासून तर शिक्षकांपर्यंत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश दिला, अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा तो गुरु असतो. त्या गुरूंना मानवंदना करण्याचा, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेच्या पर्वाच्या निमित्तानं आज जगभरामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी साजरे होतील. दरवर्षी आपल्याकडे कार्यक्रम साजरा होतो. तुम्ही आमच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ पेन देऊन या ठिकाणी अभिनंदन आभार मानता. का आभार मानता की सर तुम्ही आमच्यासाठी केलेलं आहे, तुम्ही आमच्यासाठी कष्ट घेतले आणि या कष्टाची पोचपावती म्हणून आज आम्ही तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्या ठिकाणी अभिवादन करत आहोत. खरं तर गुरु चांगला असतो किंवा वाईट असतो? कौरवांचे गुरु वाईट होते असं मी म्हणणार नाही. प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला शिकवत असतो आणि गुरुचं जे शिकवणी असते ते शिष्याच्या हितासाठी असते. उद्या परवा जगाच्या बाजारात जेव्हा तुम्ही कोणतरी अधिकारी व्हाल, अभिमानाने सांगाल की या सरांनी मला शिकवलंय, या सरांच्या शिकवणीमुळे मी जगामध्ये या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. आणि गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो महत्त्वाचा मार्ग असतो. आज गुरुपौर्णिमेमुळे उद्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन. प्रत्येक दिवशी तुम्ही आमच्या या ठिकाणी मानवंदना करा, अभिवादन करा. पण मित्रांनो, 363 दिवस तुम्ही आम्हाला या ठिकाणी पूजायला हवं, कारण आम्ही तुम्हाला काहीतरी चांगलं सांगत असतो. मान्य रोज गुलाब पुष्प देऊ नका, पण आपल्या गुरुच्या विषयी कृतज्ञता, प्रेम, आपुलकी नेहमी कायम ठेवा. कारण गुरु हे तुमच्या हितासाठी झटत असतात. आम्हालाही कोणतरी गुरु झाले ज्यांनी आम्हाला घडवलं, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडताय. आणि आपण घडत असताना आपल्याला चांगला माणूस घडवण्याचं काम या ठिकाणी हे गुरु करत असतात. खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेची मर्यादा आहे, तेव्हा अधिकचं काही बोलत नाही. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला संयोजकांना बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय करून, जय महाराष्ट्र. हा ज्ञानाचा सागर असतो, संस्काराची तिजोरी असते आणि यशस्वी होण्यासाठी एक मार्गदर्शक असतो. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जन्मापासून आज तागायच्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्ती मला योग्य मार्गदर्शन करत राहिल्या, त्या सर्व गुरूंच्या चरणी मी आज नतमस्तक होतो. थोडासा सांप्रदायिक असल्यामुळे मी बाकीच्या गोष्टी बोलणार नाही. आणि वास्तविक आपण जर ज्ञानेश्वरी वाचली किंवा गीता, भागवत ज्या आपली जी ग्रंथ आहेत ते जर वाचले तर गुरु काय असतो ते तुम्हाला समजेल. निश्चित गुरुची जाण तुम्हाला या ग्रंथांमधून मिळत असते. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने पूर्ण गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनीपती, गहिनीप्रसादे निवृत्ती वातार, चौधरीश्वर सार ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्या आधी गुरु परंपरा आहे. आपल्याकडे गुरु परंपरा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला मानाचं स्थान आहे. मग आदिनाथ गुरु, आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, शंकरापासून ही गुरु परंपरा सुरू झालेली आहे आणि ती आज तागायत सतत अभ्यासपणे सुरूच आहे. आता यामध्ये गुरूंनी आणि शिष्यांचं नातं कसं असावं? बहुतांश गुरु शिष्य परंपरा आज थोड्या बहुत प्रमाणात लोप पावत चाललेली आहे. कारण आज शिक्षकांचा, बरोबर सरांनी त्यांच्या भाषणात त्यांचं मनोगत व्यक्त केलं की तुम्ही दुसरं काही देऊ नका, शिक्षक तुम्हाला काही मागणार नाही. पैसा द्या, गाड्या द्या, संपत्ती द्या, मला हार द्या, फुलं द्या, काहीही मागत नाही. गुरु फक्त आणि फक्त तुमचं यश, तुम्ही कुठपर्यंत यशाची शिखर सर करता हे पाहण्यासाठी उत्सुक असतात. म्हणजे आज पाहिलं तर आजच्या या युगामध्ये आम्ही पाहतोय आणि आज जे आमचे शिक्षक भेटले
तर आम्ही आजही आदराने त्यांच्या पाया पडतो, त्यांच्याशी संवाद साधतो. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा अशा घटना घडतात की ज्या गुरु शिष्य परंपरेला बाधक अशा आहेत. आज आपल्याकडं गुरु जे आहेत ते आपल्याला ज्ञान प्रदान करतात आणि त्या ज्ञानाचा वापर आपण आपल्या भविष्यामध्ये आपण कसं घडावं या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहतो. गुरुची आज्ञा जर मानली तर खरंच ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण होते तो सांगेल. माऊलीचे गुरु बोरकर, त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ ते गुरु होते. कारण ज्ञानेश्वरी लिहिण्याचा जो पहिलीची सुरुवात आहे ज्ञानेश्वरांनी केली ती अशी केलेली आहे. ओम नमोचे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वतंत्र्या आत्मरूपा देवा तुळशी गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधानी गुरु. म्हणजे माझे जे गुरु आहे निवृत्तीदास यांच्याच वचनाप्रमाणे यांच्याच म्हणण्याप्रमाणे मी म्हणजे गुरु आज्ञा घेऊन संत ज्ञानेश्वर गुरु आज्ञा घेऊन ज्ञानेश्वरी यायला सुरुवात करतात. म्हणजे गुरु आज्ञा ही सगळ्यात महत्वाची असते. यासाठी आपण गुरुला वंदनीय पूजनीय मानलं पाहिजे. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द समूहांचा उपहार. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी आज मानतो आपले आभार. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम आभार मानते आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ शितोळे मॅडम ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री गायकवाड सर यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करणारे आमचे वर्ग शिक्षक श्री काकडे सर यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमास भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचेही आभार. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थिनींचेही आभार. आजच्या कार्यक्रमास ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ते माननीय श्री बरबटे सर व गुन्हे सर यांचेही मनपूर्वक आभार. आजचा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेणाऱ्या आपल्या शाळेच्या गुणी विद्यार्थी यांचेही मनपूर्वक आभार. आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करते. धन्यवाद.